नमः शिवाय. आज आम्ही शुक्राचार्य देवस्थान आटपाडी या ठिकाणी आलेलो आहोत. येथे आपले शुक्राचार्य महाराजांनी खूप मोठी तपश्चर्या करून इथून ते गेलेले आहेत. अशा या पावन भूमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आपण सर्व शुक्राचार्य देवस्थान आज बघून घेऊया. चला या पुढे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्राचीन गणेश मंदिराचे दर्शन घेऊया. हे मंदिर सुद्धा आदिपुरुष परमपूजनीय श्री शंकराचार्य महाराजांनी स्थापन केलेलं आहे. आणि इथं आपण पहिल्यांदा गणपतीचे दर्शन घेऊन आपण तिथे जी आदि शंकराचार्याने जी तपस्या केली या स्थळी आपण जाणार आहोत. जय श्री गणेश महाराज. इथलं जे वातावरण आहे आमच्या इथलं थोडक्यात हे स्वर्ग आहे आटपाडी तालुक्यातील. तर हे आदि शंकराचार्याने इथं घोर तपस्या केलेली आहे. इथं त्यांची तपश्चर्या तुटावी म्हणून काही शररत्नी देवतांनी त्यांची परीक्षा बघण्यासाठी इथं मेनकाला रंभेला पाठवलं. त्यांची तपश्चर्या तुटावी म्हणून इथं मेनका रंभा जेव्हा आल्या तेव्हा ते तिथून गुहेतून बाहेर निघून गेले. तर त्यांची फक्त आता इथं शुक्राचार्यामध्ये पाठ दिसते. त्या ठिकाणी शिवजीची पिंड स्थापित झालेली आहे. जर बघितला तरी बघण्यासारखं असं डोंगर दरी खाली बघितलं तर तुम्ही आपले जे महाराज आहेत महेशगिरी महाराज यांनी गोशाळा स्थापन केलेली आहे. त्या गोशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाया ठेवलेल्या आहेत. आणि पूर्ण जी जमीन आहे पहिले खडकाळ होती, पूर्ण खडकाळ होती. महेशगिरी महाराज आहेत, त्यांचे शिष्य आहेत, त्या सर्वांनी ही भूमी जी आहे पूर्ण दगड काढून त्याला रोटरून व्यवस्थित त्याची लेवलिंग करून आता त्याचं उत्तम प्रकारची पिकं या गायांसाठी या आश्रममध्ये जेवढे लोक खाली राहतात त्यांच्या अन्नाची सोय या जमिनीत त्यांनी केलेली आहे. पलीकडून तसंच थेंबूचं पाणी सुद्धा आलेलं आहे. त्या थेंबूच्या पाणीद्वारे तिचा सिंचनाचा जे विषय होता, पाणी तर कमी पडत होतं, ती पाण्याचं बऱ्यापैकी इथं नियोजन लावून त्यांनी ही उपजाऊ शेती केलेली आहे.